संसारमा सुद्धा लबाडीत रास. तुम्ही दिनभर याना पण त्याना पण पैसा गोळा करला, संध्याकाळी शर्ट कुंटील टांगी द्या. तुम्ही जर रजावर उतरतो तुम्ही काय पेन झोपतो तो मन माइंड ड्युटी चालू होतो ना खिसा जामला तुम्हाला किसा माइंड 500 उपाड द्या. तुम्ही सकाळी मग शर्ट चेक करा काय रे मन किसा 500 कमी वाट राहणार आपण वरते रुबाबरात तुम्ही मोबाईल काढा मग कुठे पाठ टाकावं तीन ओ बापरे बडा बरोबर नाही का 500 गई घ्या मी इथला पाहणार सुरूच नाही त्या 500 जमा करच मन माय 2 ग्राम सोनं बनायले तुम्हाला हात माटी देस तुमले सांगत मन भावनिक आणि रक्षाबंधनले 2 ग्राम सोनं बनाय दे. आपलं डोकं काम करत नाही मागला पाडा मग तू याला चाले दूध सापडे नाही 2 ग्राम सोनं लिहिलं कसं सापड. हा पण हे पण खरंय चोरी चोरी पैसाच न सोनं बनावस पण आपल्यावर जर काही संकट होणं ना आपल्यावर जर काही संकट होणं बनाय सोनं जाऊ द्या माहेर नवी सोनं आपला पण काढीन देतेस पहिले तुम्हाला संकट निवारण करलं एवढी प्रामाणिक राज बिचारी माऊली जे खरंय ते खरा स्तुती बिवाल पाहिजे एवढी प्रामाणिक असते आपल्याला दुःखात पण नाही बघू शकत बाई बडं सोनं काढीन देतेस पण समजदार पाऊसले म्हणे एक विनंती आहे दादा हो बाई पाहिन पैसा नाही लिहू मना धोंडायचा मग एक मित्र आहे शेतकरी बिचारा खर्च पैसा नाही बायको पाहिजे 7,000 रुपये खर्च नाही करता आली ना 7,000 रुपये लिहिणार 5 वरीच जाणार फेडणार 19,000 लागल्या तरी 11,000 बाकी सांगा तो म्हणे महाराज आहे कोणती बँक आहे कोणतं लोन आहे मला सुदृद्धी राहणार म्हणे समजदार माणूस नाही बाई पाहिजे पैसा लिहा नाही रे काका नुसतं घरमातल्या बाडी पैसा लिहा दे आम्हाला बाडी अजिबात नाही रडावा सुद्धा लबाडीत राहा तुम्ही रडतेच बहिणी अक्का कर रास का तुम्ही गाड्या करी करी मैत मा जातच गाडी माई उतरताच तोंड जाकी जाकी रडतेच बहिणी ते खरं रास का तुम्ही हो सोन चिडी सोन तुम्ही गाडी माई उतरताच तोंड जाकी रडते ते खरं रास त्या म्हातारा मग किंवा म्हातारी मग तुम्हाला इथला जीव रास गाडी माई उतरताच तोंड जाकी रडतीस मग उतरान टाइमले त्या ड्रायव्हरले का सांगते भाऊ मन चप्पल मधला सीट मग घालते बघ हा एक नंबर महाराज रडानं सुद्धा आई जातली जेसवर तरुण बहिणीले सांगत रडणं शिकल्या बहिणी जी बाई रडत असणं का नाही इथलं वजन रस खायला ताट सरकार देऊ आंघोळ करू बाथरूम मायनिंग घेऊ जिलपटीन ती दोन दोयास करीन आणि जी बहिणीले रडता येत नाही 3 दिनभर चहा राहून कब्बशा दोय राहू म्हणून रडणं शिकल्या जी बाई रडत असते ना इथलं वजन राहत आमना धोंडायचा मग प्राध्यापक मरणा प्राध्यापक म्हणा काय बी धोंडायचा ना सांगायचा आता ते प्राध्यापक मरणा प्राध्यापक मी बायको बी प्राध्यापिका कधी मरण धरण माझा आहे नाही नवरा मरणी पुंडी पुंडी रडे मॅडम गली आली ना बाया म्हणे मॅडम असं पुंडी पुंडी रडण्यात ना लोकेश पटावणी शब्द शब्द रडा म्हणे मॅडम म्हणे शब्द शब्द रडू का म्हणे मग मॅडम सर नाही करता रडे म्हणता नको तू नको रडू हो माय नाही आपण पहिले उतरू जाशी तू राहू दे उतरू माझा म्हणता नको उतरी जाशी तू हाय रडता सुद्धा यायला पाहिजे बरं बहिणीले जा रडणं शिकल्या तरुण बहिणीवर हा आणि बरं का कितला का नालायक म्हातारा मरे ना इथलं बारी बरी रडस ना मन माय कितला का भारी कितला का नालायक आता प्रत्येक बाईल माहिती आहे जिंकते ना चित्र कसं आहे असं बरोबर आहे का नाही तुम्हाला चित्र बी तुमले पत्ता माहिती आहे पण तरी मरण टाइम इथलं वरणी वरणी रडस मन माय दुसरा असं जाऊ द्या मनाच गरमा मनात चुलता मरणा मला खरं खरं सांगायचं मन बापनी बी एकडून मला बसाली ना भाऊ म्हणे बऱ्याच क्लिपास मग तू घरनं बी सांगस म्हणे आता जर एकाच क्लिप मग घरनं काय सापडणं न तुला हांसून म्हणे मी पण मी असा विचार करत काय तपाड करू लोक 40-50 हजार रुपये देतात काय तपाड करा ना मना चुलता जर आमले काय शिकाडे ना भाऊ कोण नाव लिहू नये कोण गरीब ना नाव लिहू नये व्यवस्थित राहू असं करू तसं करू मन चुलता आमले बडा काका चुलताना पोरीले शिकाडे का मन चुलते रांधता काय बी कामधंदा आवरता घर मा यार आहे मारे बस करावं त्या पोरीले काय शहाणपणा शिकाड राहणार तुम्ही काय किडा पाडेलेत मला चांगलं माहिती मन चुलताना उंडू का निघू दे आणि आई फक्त मन चुलतीनं नाही आई प्रत्येक बाई नाही जास्त लग्न होईल ना तसले अनुभव आहे प्रत्येक बाईने एक ब्रीद वाक्य काय कांदा ने म्हणतो राई राई नु दुसरी राहते ना काही धिणी घी जाते आपो एक वाक्य राहतेस ना पाठी भेटणार वर नको भेटतो मन चुलताना कधी उडूक निघू दिला नाही मन चुलता मरानंतर मन चुलती रडे म्हणा राम
राम तुम्ही दोन शब्द चावी बोली लेतात ना म्हणाले. मी पकडत तरी उठाडते उठ म्हणता लब्बाड तू होता तो त्याला उंडू बिन उदिना मरी जायला चावी बोली लेतात ना. एक नंबर लब्बाड सासरा असायचा त्याने भाई. महाराज जी बैल रडतायस ना इतकं भारी रडसणार, इतकं भारी रडसणार. आमना दोंडायचा माईक मतार कधी कीर्तन म्हणे, कधी भजन म्हणे, कधी मारुतीराणा मंदिरवर नाही, कधी महादेवना मंदिरवर नाही, कधी विठ्ठल भगवंताना मंदिर म्हणे, कधी देव नाही, धर्म नाही, आनंदी नाही, पंढरपूर नाही, वृंदावन नाही. आणि मतार मरण बा पण मतार मरण कोठे गोंदाई मा खाता खाता. आणि शानला लोकेश नाही गोंदाई ना प्रसाद इथला चौकाला धंदा धरलेले ना तेवढं बरं आहे. आपण तुमच्याकडे गोंदाई होत नाही बा, तुमले गोंदाई समजच बी नाही बरोबर आहे ना. या गोंदाईने इथला सत्यानाश करेल शे महाराज. शानला माणसे दुपारनं बाहेर सांगतात आपलं रांजू नको संध्याकाळ दोन्ही टाइम एक खटे मोडली सु. बाकी नाही एक बाणाटे म्हणतो दुपारनं निंबू गाली फिरांदा म्हणतो ओ बाबा निंबू रे म्हणे आमना गावात गोंदाई हो बाणट सोडत ना. असा गण मुलगे पावले राहतात. गोंदाई मका जायला होतं मकार बहिणी हो पहिले सांगत तुमले त्या गोंदाईने इथला चौघाला धंदा धरले 11:15 जायला काय सांगू आधी तुमले. बेकार काम आहे. गोंदाई मका आवाज जाऊ नका, कारण गोंधळच्या 2 पद्धतीच्या पंक्ती असतात जी भाऊ नानाश्री. पहिली पंगत पहिले तुम्ही 5 वरे जीव घालतस त्या राहतच देव ना, आणि 5 पावली जेजुरी करायला जातस ते राक्षसच ना बोजनशे बर. हा पण देवनी पंगत मग कमी राक्षसाची पंगत मग जास्ती राहतात लोके. गोंधळ मजात नका जाऊ. शानला माणसे जर लगीननी पत्रिका उनी ना शानला पोऱ्याला सांगतो बावड्या वय रे आपण घरनी पत्रिका आली आपण घरनी पत्रिका आहे 101 वाजाडीन जेवण बी करी रे म्हणजे लग्नान